गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस इंडिगोच्या फ्लाइट्सचा विमान सेवेचा जो घोळ आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना अनेक प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे आणि आजचाही दिवस याला अपवाद नव्हता, कारण आजही अनेक उड्डाणं जी आहेत ती रद्द करावी लागलेली आहेत आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने हा इंडिगोच्या सेवेचा खेळखंडोबा पाहायला मिळतोय। देशातील प्रमुख दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूसह इतर विमानतळावरून इंडिगोची 800हून अधिक उड्डाणं आज रद्द झाली। गेल्या 4 दिवसात इंडिगोची 2000हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत। दररोज सरासरी 500 उड्डाणं उशिराने टेक ऑफ घेत आहेत। सर्व विमानतळांवर गर्दी, गोंधळ असं वातावरण आहे। विमानतळ रेल्वे स्थानकांसारखी दिसत आहेत, जिथे लोकांना तासनतास विमानाची वाट पाहत थकून जमिनीवरच झोपण्याची वेळ येते। दरम्यान गेले 3 ते 4 दिवस हा घोळ समोर आला आणि अखेर आता केंद्र सरकार या सगळ्यामध्ये ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतं आणि त्यांनी काही निर्देश दिले आहेत, ज्यामुळे आता प्रवाशांचा त्रास, त्यांचा मनस्ताप काही प्रमाणात का होईना कमी होण्याची अपेक्षा आहे। केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाने रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करण्याचे आणि 48 तासांच्या आत त्यांचं सामान परत करण्याचे निर्देश इंडिगोला दिले। इतर विमान कंपन्यांनी भारतातल्या विमान प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवलेले, यावरूनही सरकारने विमान कंपन्यांना चपराक लगावली। अन्य विमान कंपन्यांना आता विमान तिकिटाचे दर हे मर्यादित ठेवावे लागतील। सरकारने विमान तिकिटाच्या दरावर नियंत्रण ठेवलेलं पाहायला मिळतंय। दरम्यान एकीकडे विमान सेवेचा हा सगळा घोळ सुरू असतानाच तिकडे रेल्वे मात्र आता या अनुषंगाने मदतीला धावून गेली आणि प्रवाशांच्या दृष्टीने काही विशेष रेल्वे गाड्या हे सोडण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात आलेली आहेत आणि येत्याही काही दिवसात या गाड्या ज्या आहेत त्या धावताना आपल्याला बघायला मिळतील। त्यामुळे संकटात ही रेल्वे धावून आली आहे असंच म्हणावं लागेल। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। तात्काळ विशेष गाड्यांमुळे 35,000 प्रवाशांची सोय होईल अशी माहिती मिळते। येत्या काही दिवसात गाड्या आणि डबे वाढवून 20 लाख प्रवाशांची सोय करणार असल्याची माहिती आता रेल्वेने दिली। दरम्यान एकीकडे इंडिगोचा घोळ आपण बघतोय, मनस्ताप बघतोय प्रवाशांचा आणि असाच एका प्रवाशाचा, आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा मनस्ताप जो आहे तो बघायला मिळतोय। तिकीट काउंटरवर चढून या महिलेने हा संताप जो आहे तो व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। फ्लाईट रद्द झाल्यानं फ्रान्सची महिला संतापली। संबंधित महिलेने तिकीट काउंटरवर चढत गोंधळ घातला। तिकिटाचे पैसे परत द्यावेत अशी मागणी या महिलेने केली। दरम्यान इंडिगोच्या या घोळासंदर्भातले काही ताजे तपशील समोर आलेले आहेत। आकडेवारी समोर येते कशा प्रकारे जी आहे ती उड्डाणं रद्द झालेत। गेल्या 72 तासांमध्ये जवळपास 3 दिवसांमध्ये 2,500 उड्डाणं रद्द झाल्याचं चित्र बघायला मिळते। 600हून अधिक उड्डाणं रद्द झाली। तारीख होती 4 डिसेंबर। 5 डिसेंबरला 1000हून अधिक उड्डाणं रद्द झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर 6 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी 800हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत। त्यामुळे जवळपास रोज 600 ते 1000च्या घरात हे उड्डाणं रद्द झाल्याचं चित्र बघायला मिळतं आणि याच अनुषंगाने मग इंडिगोचा हा सगळा त्रास असतानाच इतर विमान कंपन्यांनी जी लूट केलेली होती त्यावर आता सरकारने काही प्रमाणात ब्रेक लावलाय, चाप लावलाय। कारण 0 ते 500 किलोमीटरसाठी जास्तीत जास्त 7,500 रुपयांची तिकिटाची दराची मर्यादा सरकारने घालून दिली आहे। 500 ते 1000 किलोमीटरसाठी हीच दर मर्यादा आहे 12,000। 1000 ते 1,500 किलोमीटर करता 15,000 इतका तिकीट दर निश्चित करण्यात आलाय। तर 1500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराकरता 18,000 इतकी मर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे एक प्रकारे अन्य विमान कंपन्यांकडून ज्या प्रकारे लूट चाललेली होती त्यावर आता सरकारने कुठेतरी चाप लावलाय। अर्थात यामध्ये UDF, PSF आणि इतर टॅक्सेस जे आहेत ते समाविष्ट नाही आहेत आणि हा आदेश 6 डिसेंबर 2025 म्हणजे आजपासूनच तात्काळ लागू करण्यात आला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।